विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अपूर्णांक या घटकावरील काही संभाव्य प्रश्न अभ्यासणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. चला त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासूया. काय आहे प्रश्न? 48 छेदामध्ये 100 गुणिले 8 छेद 1000 गुणिले 90 या सर्वांना छेद 56 छेद 1000 गुणिले 630. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस? 48 प्रश्न काय आहे? 48 छेदामध्ये 100 गुणिले 8 छेद 1000 गुणिले 90 या सर्वांचा छेद आहे 56 छेद 1000 गुणिले 630 गुणिले 630. काय करू आपण? हे 2 शून्य कट करू. इथं दशांश येईल. हे 3 शून्य जर कट केले तर हे 3 अंक सोडून दशांश इथं येईल आणि हे 3 शून्य कट केले तर हे 3 अंक सोडून दशांश इथं येईल. म्हणजे हे काय होईल पहा, 0.48 गुणिले 0.008 गुणिले 90 आणि छेदामध्ये 0.056 गुणिले 630. आता पहा, अंशामध्ये दशांशाच्या पुढे किती स्थान आहेत? 1 2 3 4 5. छेदामध्ये 1 2 3. छेदामध्ये किती आहेत? 3 आणि वर किती आहेत? 5. मग आपण काय करू? इथं 2 शून्य वाढवू. म्हणजे काय होईल? हे 1 2 3 आणि इथं 2 शून्य वाढले 5 आणि हे 5. म्हणजे हा काय होईल? दशांश निघून जाईल. म्हणजे इथं काय असेल? 48 गुणिले 8 गुणिले 90 भागिले 56 गुणिले 63,000. 7 8 56 हे 8 7 56 8 1 8. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 9 1 9 9 7 63 0 0. काय आलं? 48 छेदामध्ये 7 7 49 आणि हे 2 शून्य. 48 छेद 4900. 48 छेदामध्ये 4900 हे याचं उत्तर असेल. भाग जाते का? जाते. 2 न भाग जाते. बेदुनी 4 बेचोक 8 बेपंचे 10 0 बेदुनी 4 बेचोक 8. परत 2 न भाग जाते. बे 1 बे बेदुनी 4 बेदुनी 4 बेपंचे 10 बे 1 बे बेदुनी 4. 12 छेदामध्ये 1225. 12 छेद 1225. चला पुढचा प्रश्न. एका संख्येचा 5/14 आणि 3/7 यांच्यामध्ये 15चा फरक आहे, तर ती संख्या कोणती? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एक संख्या आहे, त्या संख्येचा 5/14 आणि 3/7 यांच्यामध्ये 15चा फरक आहे, तर ती संख्या कोणती? समजा ती संख्या बरोबर x. ती संख्या बरोबर x. मग एका संख्येचा 5/14 म्हणजे त्या संख्येचा 5/14 म्हणजे x चा 5/14 आणि 3/7 एका संख्येचा 5/14 आणि 3/7 याच्यामध्ये 15चा फरक आहे. त्या संख्येचा 3/7 यात 15चा फरक आहे म्हणजे वजा बरोबर 15. म्हणजे 5x छेदामध्ये 14 वजा 3x/7 बरोबर 15. छेद समान करा. 14 येतो. 7 आणि 14 एकाच पाड्यात आहे. मोठा असलेला 14 म्हणजे 5x वजा 3 दुनी 6x बरोबर 15. हे वजा x बरोबर 15 गुणिले 14. x बरोबर 15 चोक 60. 15 चोक 60ला 0 हातचे आले 6. 15 1 15. 15 आणि 6 किती होतात? 15 आणि 6 21. म्हणजे ती संख्या कोणती आहे? 210.
ती संख्या बरोबर 210. ती संख्या कोणती आहे? 210. आता बघा, या 210चा 3/7 वजा 210चा 5/14 बरोबर 15 आला पाहिजे फरक. 7 त्रिक 21 0, 30 त्रिक 90 वजा 14 1 14, 14 1 14, 7 उरले, 14 पंचे 70, 15 पाचा 75, 90 मधून 75 गेले 15, आला फरक 15, म्हणजे उत्तर आलं आपलं ती संख्या 210. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा, काहीच अवघड नाही, सोपा आहे एकदम. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? 1/5 गुणिले 1/9 गुणिले 1/2 अधिक 1/2 वजा 1/4 बरोबर किती? 1/5 गुणिले 1/9 गुणिले 1/2 अधिक 1/2 वजा 1/4 सोडवायचे आपल्याला. अगोदर गुणाकार करा. इथं गुणाकार कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे. म्हणजे गुणाकार अंशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार. अंशाचा गुणाकार काय येईल? 1. 9 पाचा 45, 45 दुनी 90, 1/90 अधिक 1/2 वजा 1/4 हे एवढं सोडवा. तिरकस गुणाकार करा. 2 अधिक 90 छेदामध्ये 90 दुनी 180 वजा 1/4. मग हे काय होईल? 90 आणि 2 92 छेदामध्ये 180 वजा 1/4 वजा 1/4. मग याला जर आपण जर सोडवलं, तिरकस गुणाकार करा. 4 दुनी 8 आणि 4 9 36, 368 वजा 180 छेदामध्ये 18 चौक 72 म्हणजे 720. 8 मधून 0 गेले 8 राहिले, 16 मधून 8 गेले 8 राहिले, 2 मधून 1 गेला 1, 188 छेदामध्ये 720. 2 न भाग जाते का बघा? 92 में 18, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 1 उरला 2 सकम 12, 0 परत 2 न 2 1 2, 2 8 16 0, 2 चौक 8, 1 उरला 2 सती 14, 47 छेदामध्ये 180 हे उत्तर येते. उत्तर काय येते? 47/180. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न 4/7 अधिक 2/3 भागिले 8/15 वजा 3/7 या पदावली सरळ रूप द्या. पदावली सरळ रूप द्यायचे. 4/7 अधिक 2/3 हे भागिले, ह्याला गुणिले करा. 15/8 येतं, हे गुणाकार व्यस्त होणार ह्याचा, वजा 3/7 या दोघाचा गुणाकार करा. हे 4/7, 3 1 3, 3 पाचा 15, 2 1 2, 2 चौक 8 काय आलं इथं? अधिक 5/4 वजा 3/7 या दोघाची बेरीज करा. 4 चौक 16 अधिक 7 पाचा 35 छेदामध्ये 7 चौक 28 वजा 3/7 वजा 3/7. 35 आणि 6 41 51, 51 छेदामध्ये 28 वजा 3/7 वजा 51/28 वजा 3/7. 7 न गुणा 7 1 7, 7 पाचा 35, 357 छेद हे वजा 28, 3 8 24 ला 4 हातचे 2, 3 2 6 2 8, 357 वजा 84 छेदामध्ये 7 8 56 ला 6 हातचे आले 5, 7 2 14 आणि 5 19. 7 मधून 4 गेले 3 राहिले, 15 मधून 8 गेले 7 राहिले, हे 273 छेदामध्ये 196. 7 न भाग जाते का बघा? 7 दुनी 14, 5 उरले 7 8 56, 7 त्रिक 21, 7 न भाग जाते. 7 दुनी 14, 5 उरले 56 झाले, 7 8 56, 7 त्रिक 21, 6 उरले 63 झाले, 7 न 63, 39 छेदामध्ये 28, 39/28 हे उत्तर येईल. 39 आणि 28 दोघाला कशाने भाग जाते का? नाही. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न
5.1/4 भागिले 1/4 अधिक 9/4 गुणिले 3/4 पहा हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात याला अपूर्णांकात रूपांतर करा. 4 पंचे 20 आणि 1 21 21 छेदामध्ये 4 हे भागिलेचं गुणिले 4/1 अधिक 9/4 गुणिले 3/4 हे 4 4 कटलं इथं काय राहिलं 21 अधिक 3 9 27 छेदामध्ये 16 ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. 9 त्रिक 27 आणि 4 चौक 16 हे 16ला 16 ने तिरकस गुणाकार करा. 16 1 16ला 6 हाच्याला 1 16 दुनी 32 आणि 1 33 336 अधिक 27 7 आणि 6 13ला 3 हाच्याला 1 3 आणि 3 6 363 छेदामध्ये 16 363 छेदामध्ये 16 अपूर्णांकावरच्या या पदावल्या आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 4.1/12 वजा 4/12 अधिक 4.1/12 12 चौक 48 आणि 1 49 छेदामध्ये 12 वजा 4/12 अधिक 12 चौक 48 आणि 1 49 छेदामध्ये 12 छेद सर्वांचा समान आहे हे 12 49 वजा 4 अधिक 49 मग 49 मधून 4 गेले किती राहिले हो 45 अधिक 49 छेदामध्ये 12 9 5 14ला 4 हाच्याला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 94 छेदामध्ये 12 बेनं भाग जाते 2 सकम 12 2 चौक 8 2 सत्ती 14 47 छेदामध्ये 6 म्हणजे ह्याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर 6 सप्तम 42 किती उरले 5 उरले 7.5/6 7.5/6 आलं का लक्षात. चला लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.